नमकीन कंपनी, एक टेक्नो लिया जाता है, एक दीपक फर्टिलाइजर लिया जाता है। और उसके बाद देखिए जो क्रिकेट का उनके पास शौक है, जो दोस्ती कहती ना, लोग पैसा कितना कमाते हैं ये अहमियत नहीं रखता है, इस दुनिया में लोग इज्जत कितनी कमाते हैं ये सबसे बड़ी मायना रखता है। और संदीप सर देखिए उस दोस्ताना को बरकरार रखते हुए इस टूर्नामेंट में बात करेंगे। संदेश दादा मात्रे उनके इस टूर्नामेंट में उपस्थित दिखाते हुए, और यहाँ से उन्हें फिर से जो रास्ते के सामने कंपनी का मैच चल रहा है उस टूर्नामेंट में भी तस्वीर रखना है। आमंत्रण देखिए खास कहा जाए तो महाराष्ट्र में अगर घर में कोई एक छोटी सी भी प्रोग्राम हो जाए ना, फिर भी जो उनकी दोस्त याराना रिश्तेदारी उन्हें आमंत्रण रहती है। अगर कुछ प्रोग्राम ना भी हो तो फिर भी घर के लिए हमेशा आमंत्रण रहता है, संडे के दिन आ जाइए। हाँ, चलिए तेजेश जी देशमुख देखिए बात करेंगे। एक बहुत बढ़िया आवाज़ देखिए, मीठी आवाज़ है उनकी तरफ से। देखिए इस टूर्नामेंट को शुभकामना आता हुआ। और हमारे दोनों अंपायर साथ लग रहा है दोपहर की खाना लंच की यहाँ पर तैयारी में जुड़े हैं। साहिल भी देखिए यहाँ से थोड़ा सा दूर चलेंगे इस मुकाबला की तरफ। इस मैच की बात करेंगे। पेट 11 पेट टीम ने टॉस जीतने के साथ फील्डिंग चुने। और बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर बैटिंग के लिए यहाँ पर तुरमाले टीम को देखिए यहाँ पर आमंत्रण दिए हैं। चलिए तुरमाले कहा जाए तो एक बढ़िया अपडेटर देखिए रोहित जी चोरगे, स्वागत उनका। अगर इस मैच को देख रहे होंगे, शायद यहाँ पर उपस्थित नहीं है। आज देखिए मौसम कहीं सारा बता कर जा रहा है, मस्ताना भी रहा और को यहाँ पर चलता कर दिया, यहाँ पर नाखुश रहेंगे। रोशन सकपाल सर, इसलिए तो कहता हूँ सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है। और यहाँ पर वही चीज़ देखने को मिला, बड़ा हिट खेलने से पहले। कुछ मेहमान देखिए अभी भी तशरीफ रख रहे हैं दोपहर का समय। चल किशोर जी भोपी साहब, रोशन सर थोड़ा गाड़ी से उतरने ही दीजिए, शायद आवाज़ नहीं पहुंच पा रहा होगा। कभी कभी हम क्या करते हैं, जब मेहमान गाड़ी पे आते हैं हम पुकार देते हैं और जब वो उतरते हैं तभी उन्हें लगता है कि हमारे नाम कोई नहीं ले रहे, तो इसलिए ऐसा बहुत जगह हो चुका है। इसलिए जल्दबाजी में नहीं, काम समय पर काम लेना चाहिए। यहाँ पर किशोर भोपी साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए दोपहर के समय बहुत बहुत स्वागत है। इसलिए तो रोशन जी मैं हमेशा कहता हूँ, ना हमारे पास कोई आईसीसी की मदद है ना कोई बीसीसीआई की मदद है। आज हमारे पास देखिए इस महाराष्ट्र में ऐसे इंसान हैं जिन्होंने समाज के साथ साथ देखिए टेनिस क्रिकेट में ऊंचा दर्जा देते हुए, कोई उद्योगपति तो कोई बिजनेसमैन, कोई समाज सेवक तो कोई सरपंच है। और बिल्कुल देखिए यही चीज़ इस टेनिस क्रिकेट में कर रहा है विकास है। किशोर दादा बहुत बहुत स्वागत निश्चित रूप से आपका दोपहर के समय तशरीफ रखने के लिए। और हमारे साथ देखिए बात करेंगे यहाँ पर हेमंत जी जुड़े, देखिए बहुत बढ़िया स्कोरिंग करते हुए। और इस बार देखिए ऑन साइड पर गेंद को खेला है, फील्डर है यहाँ पर, बाउंस ले यहाँ पर गेंद को रोके, लेकिन दोनों बल्लेबाज को देखिए एक रन से नहीं रोक सके। ये अच्छी सोच है। देखिए स्कोर बोर्ड बहुत चलना बहुत जरूरी है। कहते हैं ना, फूल का दुकान ही खोलो और महकना ही सीखो। और बढ़िया देखिए यहाँ से ओह क्रॉस द लाइन, और कितना बढ़िया संपर्क देखिए यहाँ पर, वाह रे वाह, हटा सावन की घटा, एक बेमिसाल छक्का। गेंद की लाइन को कितना जल्दी पहचान लिया और पिकअप दे दिया। उसके बाद देखिए भाई, इसे कहते हैं मारता है कम और भगाता है ज्यादा। डिप कवर पॉइंट, बाउंड्री लाइन बाहर, और एक आता हुआ 4 रन बनता हुआ। बहुत बढ़िया देखिए एक शुरुआत हो चुका है।
पहला ओवर का खेल समाप्त और टेस्ट में 400 रन बनाने वाले ब्रेन लारा और यहाँ पर देखिए टीम का रन है 12 और आने वाला देखिए अभी भी 18 गेंद बचा है और आने वाली 18 गेंद के ऊपर बैटर तो चाहेंगे कि यहाँ से रन बरसे और संकेत चोरगे देखिए इनका शुरुआत में विकेट गिरा और उसके बाद देखिए मैदान पर उतरे उमेश गायकर और इन्होंने वक्त नहीं लिए छक्के के बाद देखिए यहाँ पर चौवा दागते हुए। गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए गुड्डू मात्रे। हेमंत जी मैं हमेशा कहता हूँ तालाब से अगर छोटी छोटी मछली पकड़नी है ना तो सबसे पहले मगरमच्छ को बाहर निकालना बहुत ज़रूरी है, लेकिन आजकल देखिए टेनिस क्रिकेट में एकाक मगरमच्छ मत सोचिए, हर टीम में ऐसे 3-4 खिलाड़ी रहते हैं जो पासा पलटने की ताकत रखते हैं। लेकिन यहाँ पर गेंदबाजी की बात करेंगे, सेकेंड ओवर गुड्डू मात्रे, देखते हैं कितने दबाव लेकर उतरे हैं। 24 लाइव इवेंट देखिए बहुत बढ़िया अच्छी क्लियरिटी और क्वालिटी। किनारा लिया यहाँ पर और पहला ओवर पहली गेंद और विकेट यहां से देखिए मिलता हुआ और विकेट गिरता हुआ। बैटर की बात करेंगे तो यहां से नीतीश गायकर देखिए भाई इन्होंने भी शून्य पर आउट होते हुए निराश करते हुए देखिए यहां पर हर गेंद के ऊपर देखिए बड़े हिट खेलने जा रहे हैं और जिसका कीमत भी चुकाना पड़ रहा है। तो चलिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 12 रन बनाए हैं और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज गुड्डू मात्रे। गुड्डू मात्रे फिर से एक बार हैं तैयार। ओहो बढ़िया गेंद, विकेट के जड़ में गेंद। कहते हैं ना ताश का जोकर और बुमराह का यॉर्कर अक्सर मैच का रिजल्ट बदल देता है। ज्ञानेश्वर गायकर की बात करेंगे ना, ये बहुत एक कूल कप्तानों में जिनका नाम आता है, हारी हुई बाजी को जीत में बदलने की ताकत रखते हैं और इन्होंने भी इरादा थाम लिए हैं जब तक उनकी। और ये देखिए सीधे बल्ले से MS धोनी का दर्जा और बहुत बढ़िया तुरमाली टीम के लिए कप्तानी करते हैं और उन्होंने भी इरादा बना लिए हैं MS धोनी के जैसे जब तक उनकी दाढ़ी की बाल सफ़ेद ना हो तब तक वो कप्तानी करते रहेंगे और अपनी टीम को देखिए भी एक अच्छी कामयाबी भी दिलाते हुए। लेकिन इस ओवर में देखिए गुड्डू मात्रे ने बहुत बढ़िया लुड्डू खिलाया है। कुल स्कोर जाकर पहुंच गया यहाँ से 13 रन और अभी तक देखिए बात करेंगे ना उमेश गायकर ने बहुत अच्छी बल्लेबाजी की है इन्हें स्ट्राइक पर। अरे चलिए क्रॉस द लाइन खेलने गए यहाँ पर, अभाव में कुछ समय गेंद लहरता रहा लेकिन आखिरकार 1 रन आता हुआ। दिनेश गायकर देखिए आज टीम में नहीं है, नगर सेविका चषक टुंड्रे के मैदान के ऊपर देखिए मैन ऑफ द सीरीज बने थे। किशोर जी संदीप जी देखिए कुछ समय के लिए शायद यहाँ से बहुत बढ़िया देखिए दोस्ताना यहाँ पर शेयर करते हुए। तो चलिए यहाँ से ओवर की हो गई शायद यहाँ पर समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का कुल स्कोर की बात करेंगे तो कुल स्कोर बना है 14, लेकिन अभी भी देखिए 12 गेंद बचा है। लेकिन अंतिम 12 गेंद के ऊपर देखिए बैटर को सोचने की कोई समय नहीं है। कह देना रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहाँ होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। और यहाँ से देखिए अंतिम 12 गेंद में अपना रास्ता ढूंढना होगा और अगला मैच
बहुत बढ़िया, देखिए यहाँ से माहौल बनता हुआ, यहाँ से देखिए, और भागकर कितना रन यहाँ से मुकम्मल किए। तीन रन देखिए यहाँ से हासिल करते हुए, बहुत अच्छी सोच है। कहते हैं ना, जल्दबाजी में हम छोड़ देते हैं, उम्मीद कभी हमें छोड़कर नहीं जाता है। तो चलिए यहाँ से बात करेंगे। नो बॉल, गलती भी करते जा रहे हैं, देखिए गलती की खामियाबी भी भुगतना पड़ेगा आपको। अब जितनी गलती करोगे आपको आने वाला समय में हर चीज़ों का भरपाई आपको करना पड़ेगा। फ्री हिट देखिए, नो बॉल्स मौका है यहाँ पर। और मैं कभी भी कहता हूँ, अपनों को धोखा दुश्मन को मौका, ये मत देना। रोशन सकपाल सर देखिए क्या बात है, कभी अंदर कभी बाहर बढ़िया ले रहे हैं जायजा। लेकिन गेंदबाज फिर से एक बार हैं तैयार अगले ओवर के लिए। हल्के हाथों से गेंद को खेला, जब तक गेंद वापस आता तब तक देखिए पहला रन मुकम्मल करते हुए, दूसरे के लिए कोई मौका नहीं। और ये चले, उसके बाद देखिए यहाँ पर क्या बढ़िया वापसी। क्या गेंदबाजी हो रही है। बैटर देखिए बात करेंगे, खड़े खड़े खेलने की कोशिश कर रहे हैं। और हेमंत जी, मैं कभी भी कहता हूँ, कहते हैं ना, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क, ये बहुत ज़रूरी होता है। आप जगह पर खड़े खड़े खेलने की कोशिश करोगे तो फिर खामियाबी भुगतना पड़ेगा। और इस बार दिशा से भटके और खूबसूरत कलाई चला दिए और चौका लेकर आ गए। मोहम्मद अजहरुद्दीन की यादें ताज़ा करते हुए यहाँ पर चौका, और टीम का स्कोर देखिए चौके के साथ जाकर पहुँच गया 25 रन डीजे। काय बाबा मॅच झाली ना, हां तर मग बाबूजी आणि मी जाईन ना इथं परत कोण नाही। साहिल कुठे आलाय, है काय कोई नाही कोणतं। तो चलिए यहाँ पर गेंदबाज फिर से एक बार तैयार, छोटे रनअप के साथ। हवा में गेंद है, कोई फील्डर नहीं है, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक देखिए पहला रन और दूसरा रन। और मुश्किल, कहते हैं ना, कौवे की चोंच मारने से पहाड़ में सुराग गिरता नहीं है। अब सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लो आपको मंजिल मिलता नहीं है। लगभग देखिए यहाँ पर बात करेंगे 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद जो स्कोर था, और उस स्कोर को देखिए यहाँ पर तब्दीली करना चाहते हैं चौथा ओवर में थोड़ा सा,
लेकिन अंतिम ओवर में देखिए बात करेंगे यहाँ पर ऊपी रन नहीं आ रहा है। देखिए यहाँ पर सिंगल डबल से काम चलाना पड़ रहा है। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 29 रन बनाए हैं। आज का दिन में बात करेंगे ना, यहाँ पर बड़ी टारगेट तक कोई टीम नहीं पहुँच पा रहे हैं। इसके कारण है विकेट, चौथा दिन है और उसके बाद दिक्कत यही हो रहा है जब आप पहले मैचेस खेलते हो पूरी तरह से बाजू आपका खुला नहीं है। फुल लेन का गेंद था लेकिन सही नसीहत नहीं दे सके। एक रन बड़ी आसानी के साथ नजरें हटी, दुर्घटना घटी यहाँ पर और तब तक देखिए यहाँ पर दूसरा रन ना आता हुआ। 2 रनों के साथ कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 31 रन। एक बहुत बढ़िया देखिए यहाँ पर गेंदबाजी मिश्रण देखने को मिला। हर गेंदबाजों के माध्यम से देखिए हर गेंदबाज देखिए यहाँ पर सफल हुए, कोई भी महंगे नहीं साबित हुए। और एक बढ़िया गेंद यहाँ पर डायरेक्ट हिट, नजदीकी मामला हो सकता है, बाल बाल बचे। 1 रन आया यहाँ से और कुल स्कोर देखिए 1 रन के साथ 32 देखिए 32 रनों तक पहुंचा है। बहुत मुश्किल काम बनते जा रहा है यहाँ पर। कहते हैं ना, मुश्किल इस दुनिया में कुछ भी नहीं, जल्दबाजी में हम अपना उम्मीद छोड़ देते हैं। यहाँ देखिए अतिरिक्त बाउंस लिया गेंद, वाइड का इजाफा देखिए यहाँ से। बहुत बढ़िया देखिए अभी तक की कहानी की बात अगर किया जाए तो निश्चित रूप से और टोटल देखिए रुका है वहां से 33 रन। गेंदी बात करेंगे इस ओवर की, देखिए यहाँ से आखिरी गेंद शेष है, अंतिम गेंद रहेगा और अंतिम गेंद में देखिए एक भी चौके छक्के दाग देना फिर भी देखिए अगर 40 के करीब भी पहुंच जाए ना, बुरा नहीं कहा जाएगा। इसलिए तो कहता हूँ अगर आपको समंदर से दिल लगाना है तो फिर छोटे छोटे नदियों से टकराना होगा। कम से कम आपको 40 के करीब एक टारगेट रखना है तो फिर अंतिम गेंद के ऊपर छक्का आना बहुत जरूरी है। चौवा भी आया तो फिर भी ओहो, ये देखिए आखिरी गेंद के ऊपर 1 के 47 रन। है और ये टारगेट देखिए इतना आसान नहीं रहेगा भाई। कहते हैं ना, भैंस ने अगर जियो का सिम खाया तो ये मत सोचिए अनलिमिटेड दूध देगी, हो सकता है गोबरी भी दे सकती है। भलाई 40 रनों की टारगेट रखे हैं, ये मैच सोचिए क्या मुकाबला जीत गए, हो सकता है पलटवार भी कर सकते हैं क्योंकि क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है। जब 2 वैक्सीन लेकर हम सुरक्षित नहीं तो फिर ये 40 रन कितना सुरक्षित रहेगा, ये आने वाला वक्त ही बताएगा। दादा हो हलू हलू नाच जा मजे आइटम आणि एक तरुणांचे सहकारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या गावचे सुपुत्र आणि पहिल्या वर्षामध्ये आपण पनवेल प्रीमियर लीग सुमित झुंजाराव आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून यांच्या माध्यमातून जी स्पर्धा पनवेलच्या मैदानावर घडली त्यांचे आयोजक आमचे संदीप पाटील यांना विनंती करून आमच्या स्वागताचा स्वीकार करावा।
हा स्कोर आपल्यापर्यंत पोहोचेल. थोडं स्वागत समारंभाकडे आहे. पहिला बॉल पडण्या अगोदर आपल्याला स्कोर सांगितला जाईल. 39 धावा आहेत आणि जिंकण्यासाठी 40 धावांची गरज आहे. मित्रमंडळ मोठमोठे चौकार, मोठमोठे षटकार त्याच्या बॅटमधून नेहमीच पाहायला मिळतात. आणि असा एक होतकरू खेळाडू मात्र आपणामधून निघून गेला. आणि त्या गावातून बिलॉंग करणारा हा संघ आहे पेठ. एकीकडे तुरमाळे संघ आपण पाहू शकाल. एक दिवस या गावामध्ये सुद्धा मला समालोचन करण्याचं पहिल्या वेळेला चान्स मिळालेलं आणि त्या खरोखर ऋषिकेश खरत हा एक दिग्गज खेळाडू आहे मित्रांनो. आपण एकीकडे गोलंदाज सज्ज आहे ऋषिकेश. या चेंडूवर मात्र थोडीशी फॉर्मलिंग झाली. दुसरी धाव कंप्लीट होणार का? येस, 2 धावा कंप्लीट. 40 धावांचा पाठला करायचा. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावा आहे धावपळकावर 6 धावा. दुसरे आमचे खेळाडू जर पाहिलं, ज्ञानेश्वर गायकर एक मोठा अनुभव आहे क्रिकेटचा आणि तो मात्र अनुभव आता इथे मात्र त्याला पूर्ण त्या अनुभवाला योग्य वापर करावा लागेल. खूप उंच उडालाय, उंच 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 आणि अंदाज चुकला आणि याच दरम्यान मात्र धावा कंप्लीट झाल्या. त्या मात्र 2 धावा आणि या 2 धावांच्या माध्यमातून 8 धावा धावपळकावर. तिसरी होणार का? रनआउटचा चान्स होऊ शकतो. गरज होती का? हा प्रश्न मात्र इथे निर्माण झाला. परंतु अजून एक पाहिजे होती. या आमिषाला मात्र बळी पडतोय हा फलंदाज आणि माघारी परततोय. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल विजय म्हात्रे हा फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे. ऋषी गोलंदाजी करतोय. दर्जेदार खेळाडू आहे मित्रांनो. टेनिस क्रिकेट जगतावर त्याचंही मोठं नाव आहे, त्याचीही ताकद आहे. तो मात्र इथून गोलंदाजी करतोय ऋषी घरत. ऋषी तयार आहे यावेळेला गोलंदाजीसाठी. शॉर्ट चेंडू होता यावेळेला, परंतु गतिमान पद्धतीचा चेंडू होता, त्यामुळे या चेंडूवर मात्र बॅटच्या रडारमध्ये आला नाही. चेंडूची बॅटची बॉटम एज लागली आणि इथून मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या 9 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. 9 धावा धावपळकावर. 1 विकेटच्या मोबदल्यात. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. 1 विकेट जातोय. गोल्डन डक विकेटचा शिकार होतोय गुड्डू.
कारण संकेत सोरगे याला वापरलं जात आहे गोलंदाज क्रमांक 2. एकीकडे पेठ संघ तर एकीकडे तुरमाळे संघ. गावदेवी पेठ आणि श्री गणेश तुरमाळे या दोन संघांमध्ये ही फाईट आपण पाहू शकाल. 18 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. आपण पाहिलं तसं पाहायला गेलं तर हेमंत आज बऱ्याचशा प्रमाणात तापमान कमी आहे. मी म्हणेन पहिला दिवस जर आपण पाहिलं तर किमान 44-45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जाऊन पोहोचलेला. हालवर फुलटॉ चेंडू होता. क्षेत्ररक्षक उभा आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. माघारी परतावा लागेल फलंदाजाला आणि पेठ संघाचा आणखीन खेळाडू मात्र मैदान सोडतोय. आऊट होणारा दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जातोय, तो मात्र सुनील. नवीन बॅट्समन आपण नितेश म्हात्रे याला पाहू शकाल. इनायक नंबर 4 वर मैदानामध्ये दाखल होतोय. गोलंदाजीसाठी संकेत सोरगे गोलंदाज तयार आहे. पुढचा बॉल मस्त फटका खेळला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. वाह, कोणतीही चुकी करत नाहीये. आणखीन एक विकेट माघारी परततोय. इथून मात्र पेठ संघाला लागलेली घरघर मात्र स्पष्ट पाहायला मिळते. म्हणजे विकेट हॅट्रिक वर आहे हा गोलंदाज. पहिली विकेट हॅट्रिक होते का या गोलंदाजाची संकेत सोरगेची, हे पाहणं फार गरजेचं आहे. संकेत सोरगे गोलंदाजी करतोय. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक त्याच्या नावावर लगावली जाते का? बिलकुल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे संकेत आणि समोर आहे फलंदाज विलिन सुरते. एज लागली आणि यस, पहिली विकेट हॅट्रिक. यावेळेला मात्र गोलंदाज संकेत सोरगेसाठी टाळ्या व्हायला काय हरकत नाही. आजच्या दिवसातली पहिली विकेट हॅट्रिक नावावर लगावली जाते संकेत सोरगे याच्या. आता खूप महागडी ठरतीये, डोकेदुखी ठरतीये मी म्हणेन पेठ संघासाठी. कारण पेठ संघाला 40 धावांचा पाठलाग करायचा असताना मात्र 9 धावा होत आहेत अद्याप आणि विकेट जात आहेत ती मात्र 4. विकेट हॅट्रिक घेतोय गोलंदाज. यावेळेला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय कल्पेश सालदूर. हा मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे उभा आहे. 4था विकेट, बॅक टू बॅक 4था विकेट गोलंदाज संकेत सोरगेच्या नावावर. नवीन बॅट्समन, काय पडझड चालली आहे. अर्धा संघ कोसळतोय पेठ संघाचा आणि ही लागलेली घरघर खऱ्या अर्थानं लगातार मला तर वाटतं 5 विकेट जाताना मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतील. संकेत सोरगे हा मात्र चौकार आला आणि षटकाची समाप्ती होते. 2 षटकाच्या समाप्ती आणि 5 विकेटच्या मोबदल्यात टीमची टोटल धावसंख्या आहे ती मात्र 13 धावा.
व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं छोट्या मुलांनी चेंडू घेतला, त्याला दुसरा देऊ, त्याला सांगा तो तर दे पहिल्यांदा. कॅमेरा जरा काही हा फनी मुवमेंट आहेत मित्रांनो. त्याला चेंडू लाईव्ह नेट सुविधा किशोर शेठ भोपी यांच्या माध्यमातून आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. किशोर शेठ, आपलं मनापासून स्वागत आहे. आमचे नितीन म्हात्रे युवा नेतृत्व आहे, त्यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज आहे. नितीन म्हात्रे यांचं इथं प्रामुख्यानं उपस्थिती आहे, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. कोण गावाचे सुपुत्र आहेत आणि एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि नेहमी क्रिकेटच्या मॅचेस असो किंवा गावातील कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम असो त्यांची उपस्थिती नेहमी प्रामुख्यानं असते, नेहमी मदतीचा हातभार असतो. युवा नेतृत्व याच गावचे सुपुत्र आमचे नितीन म्हात्रे यांचं आपण कैलासवासी सारिका 11 ट्रॉफी 2022 मध्ये या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. गोलंदाज सज्ज, यावेळेला टॉपेज लागला, विकेट किपर चेंडूच्या खाली येतोय. हो, कोणतीही चुकी नाहीये, इथून मात्र माघारी परतावं लागेल. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. यावेळेला निलेश गायकर गोलंदाजी करतोय. मोहसंघ कोणता प्रतिनिधी असेल तर आयोजकांशी कनेक्ट व्हा. बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु आउटसाइड द लेग स्टंप. अंपायर आम्हाला सांगतायत खराब चेंडू असणार, एक धाव एक्स्ट्रा मिळणार. एक धावेनं मात्र टीमची टोटल पुढे सरकतीये. 15 धावा, 15 धावा धावपलकावर लगावल्या जात आहेत. कैलासवासी सारिका 11 ट्रॉफी 2022 पहिलं वर्ष आहे नितीन सेठ आणि पहिल्या वर्षामध्ये आयोजक संदेश म्हात्रे यांनी कोणतीच कमी कसर ठेवलेली नाही या स्पर्धेमध्ये. खूप देखणी स्पर्धा आणि एक प्रसिद्ध स्पर्धा म्हणून या स्पर्धेची ओळख निर्माण झालेली आहे. खरोखर आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. यावेळेला गोलंदाज सज्ज आहे, रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अपील केली जाते पंचांकडे, परंतु ऑफस्टंप सोडून चेंडू असावा. लेग बायच्या स्वरूपात आलेली ही एक धाव, टीमची टोटल मूव्ह होते, 1 न पुढे सरकते. धाव संख्या आहे 16 धावा. निलेश गायकर गोलंदाजी करतोय. 16 धावा धावपळकावर आहेत. एकीकडे पेट तर एकीकडे तुरमाळे अशी झुंज मैदानामध्ये पाहायला मिळते. उंच उडाला तारा मंडळ मध्ये मात्र तुटता तारा आहे आणि इथून मात्र क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर गायकर याच्या हातामधून सुरेख झेल ड्रॉप होतोय. जीवनदान मिळतोय फलंदाजाला. 1 धाव कंप्लीट केली जाते आणि या 1 धावेच्या माध्यमातून 17 धावा धावपळकावर लगावल्या जात आहेत. 17 धावा, 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. 17 धावा अद्याप लगावल्या जात आहेत, म्हणजे अर्थातच अजूनही 23 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. ब्लॉकहोलमध्ये टाकलेला हा बॉल आपण ऑफ साईडला पाहिला. 30 यार्ड सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक उभा आहे. फेकी होणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाईल आणि या 1 धावेच्या माध्यमातून मूव्ह होतोय. स्कोर कार्ड 18 धावा. 18 धावा धावपळकावर. काय गती होती चेंडूवर आणि गतीवर स्वार असलेला हा चेंडू मात्र गोलंदाज निलेश गायकर याच्या हातातून फेकला गेला. उभं ठेवलंय फलंदाजाला. प्रश्नचिन्ह आहे यावेळेला. मात्र
नाव अडकलेली आहे भोवऱ्यामध्ये मी म्हणेन. फलंदाजी करत असलेला संघ आहे पेठ संघाची. एज लागते आणि विकेट. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. या दरम्यान आपण पाहू शकाल युवा नेतृत्व आमचे अक्षय घरत यांचं इथं आगमन झालेलं आहे. कोणगावचे सुपुत्र आहेत. एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडेही पाहिलं जात आहे. त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. अक्षय घरत, त्यानंतर शिवकृपा हॉटेलचे मालक नितीन म्हात्रे यांचंही इथं आगमन झालेलं आहे. ही एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडेही पाहिलं जातं आणि त्यांचंही आपण मनापासून स्वागत करूया. 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 6 चेंडू 22 धावा. अशा वेळेला गोलंदाज सज्ज आहे. शेवटचा गोलंदाज वापरला जातोय सौरभ, आणि सौरभ पहिल्याच बॉलवर मात्र एक धाव कंप्लीट होतीये. साधा सोपा झेल होता आणि झेल मात्र सुटला जातोय. आता सूर्य अस्ताकडे चाललाय. कदाचित किरणांचा त्रास होत असेल गोलंदाजाला, परंतु नो रिझन. शेवटच्या क्षणाला आपण कोणताही कारण सांगू शकत नाही. कोणत्याही प्रकारे आपल्याला विकेट घेणं गरजेचं आहे. कार्पेट शॉट खेळलाय. क्षेत्ररक्षकापर्यंत चेंडू पोहोचतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव होणार का? येस, 2 धावा कंप्लीट. आणि आता 4 चेंडू आणि 20 धावांची गरज. 19, माफ करा, 4 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. मॅच मध्ये एखादा मोठा फटका परत आणू शकतो पेठ संघाला, परंतु तसं घडवणार का? सौरभ गोलंदाजी करतोय. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता आणि गतिमान पद्धतीने या चेंडूची डिलिव्हरी केली गेली. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि 19 धावा. इथून मात्र आता जर कोणी वाचू शकतो तर मॅजिकल क्रिकेट वाचू शकतो तो पेठ संघाला, कारण नॉट पॉसिबल. 2 चेंडू 19 धावा आणि इथून मात्र विकेटही परतावा लागेल. विजयाच्या उंबरठ्यावर टकटक करत असलेला हा संघ आहे तुरमाले संघ, आणि या स्पर्धेवर मात्र औपचारिकता बाकी. यस डीजे. दोन चेंडू आहेत शेवटचे. मला तर वाटतं हेमंत शिरसवे आमच्या बरोबर स्कोररच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेले आहेत. 2 चेंडू आहेत, 19 धावा आहेत. नॉट पॉसिबल. क्रिकेटमध्ये असे कोणतेही फटके नाही आहेत जे पेठ संघाला विजयी करतील. सुरेख क्षेत्ररक्षण फॉलो थ्रो मध्ये औपचारिकता बाकी आहे या स्पर्धेमध्ये. शेवटचा 1 चेंडू आहे. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला 40 धावांचे पटलाक करत असताना मात्र 21 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत, त्याही जवळजवळ 8 विकेटच्या मोबदल्यात. एज लागली आणि हा 9वा विकेट मात्र झेल ड्रॉप. चला शेकहँड करायचंय दोन्ही संघांनी. शेकहँड करायचंय दोन्ही संघांनी.